लढाऊ विमानं आकाशामध्ये गर्जना करतायत. नौसेना ही समुद्रामध्ये सज्ज झालेली आहे. बीएसएफचे जवान सीमेवरती तैनात आहे. मुंगी ही सीमा पार करून भारतात येऊ शकत नाहीये. अशातच केंद्रीय गृह मंत्रालयानं एक आदेश जारी केलाय. देशभरातल्या सर्व राज्यांसाठी 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे. ठिकठिकाणी सायरन वाजतील आणि हे युद्धाचे सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी काय करायला हवं हे प्रॅक्टिकली समजावून सांगितलं जाणार आहे. शाळा, कॉलेजेस, बाजार, शहराचा मुख्य भाग, एखादी कॉलनी या सगळ्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वतःचं संरक्षण कसं करायचंय याची माहिती या मॉकड्रिलच्या माध्यमामधून दिली जाणार आहे. हे युद्धाचे संकेत आहेत. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकांवरती बैठका घेत आहेत. उमर अब्दुल्ला मोदींना भेटतायत. कुछ बड़ा होने वाला है याची ही लक्षणं असल्याचं आपल्याला दिसतंय. बुधवार 7 मे 2025 देशातल्या सर्व राज्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे. काय घडामोडी घडतायत सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी अमोल किन्होळकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन. केंद्रीय गृह मंत्रालयानं या संदर्भात सर्व राज्यांना सूचना दिलेल्या आहेत. गृह मंत्रालयानं देशभरामधील 244 जिल्ह्यांमध्ये 100हून अधिक संवेदनशील ठिकाणं यासाठी निश्चित केलेली आहेत. या मॉकड्रिलमध्ये अनेक महत्त्वाच्या उपाययोजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजतील. नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचं सुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल. केंद्र सरकारच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं आता हाय अलर्ट जारी केलाय. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनानं देखील या अंतर्गत आता विविध स्तरावरती हालचालींना गती दिलेली असून पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात राहण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यातल्या 16 ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआउट होणार आहे. 16 ठिकाणं कोणती आहेत? मुंबई, उरण JNPT, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ वायशेत, रोहा, धाटाव, नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 16 ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे. या मॉकड्रिलचा उद्देश आहे, जर आपल्या देशावरती हल्ला झाला तर सामान्य नागरिक, महिला, शाळेतली मुलं, कार्यालयीन नोकरदार या सगळ्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा आहे. भारतानं पाकिस्तानला यावेळी चोख प्रत्युत्तर द्यायचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीनं जी काही पावलं उचलली जाणं शक्य आहे, केंद्र सरकार ते सगळं काही करत आहे. मॉकड्रिलचा उद्देश लोकांना सावधान करणं आहे. बुधवारी सगळीकडे सायरन वाजणार आहेत. हा युद्धाचा शंखनाद समजायचा का? जे मॉकड्रिल देशभरामध्ये केलं जाणार आहे ते फक्त सुरक्षा दल, पोलीस यांच्यासाठी नाहीये, तर सामान्य लोकांचीही यातून एक प्रकारची मानसिक तयारी केली जाणार आहे की युद्धासाठी तयार राहा. हे मॉकड्रिल कसं असेल? सुरुवातीला एअर रेड सायरन वाजवले जातील. म्हणजे आपल्या देशावरती हल्ला झालाय त्यासाठी जो सायरन वाजवला जातो तो असेल. दुसरा, नागरिक, विद्यार्थी यांना या माध्यमातून प्रशिक्षित केलं जाईल की हल्ला झाल्यानंतर स्वतःचा बचाव कसा करायचा आहे. दुसरा आहे क्रॅश ब्लॅकआउट केला जाईल. म्हणजे सगळीकडे वीज बंद केली जाईल. कुठलेही लाईट्स लावले जाणार नाहीत. पूर्ण अंधार असेल. त्यासोबतच आपल्या देशातल्या अनेक महत्त्वाच्या संस्था आहेत, प्लांट्स आहेत, यांना टार्गेट केलं जाऊ शकतं. तर त्यांची कशी काळजी घ्यायची हे सुद्धा यामधून आपल्याला सांगितलं जाईल. त्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर इव्हॅक्युएशन प्लॅन जो असेल, म्हणजे युद्धाच्या स्थितीमध्ये नागरिकांना एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणं, याचीही तयारी या मॉकड्रिलच्या माध्यमामधून केली जाणार आहे. तर पूर्णपणे वीज बंद केली जाईल. अंधारामध्ये नागरिकांनी स्वतःला कसं वाचवायचंय, सुरक्षित ठिकाणी कसं पोहोचायचंय, याचं सगळं हे ट्रेनिंग असेल. ही त्याची रंगीत तालीम आहे असं समजा. जेव्हा युद्ध होतात तेव्हा बंकर्सचा वापर केला जातो. आता मोठमोठ्या शहरांमध्ये काही बंकर्स नाही आहेत, त्यामुळे उपलब्ध पर्यायांमध्येच स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं याचं हे मार्गदर्शन असेल. अर्थात ही सगळी तयारी भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती केली जाते. कारण पहलगामचा हल्ला होऊन आता जवळपास 15 दिवस उलटून गेलेले आहेत. यावेळी भारताकडून अजूनही कुठलंही प्रत्युत्तर दिलं गेलेलं नाहीये. उशीर होतोय की काहीतरी मोठी कारवाई भारत करण्याच्या तयारीत आहे, हा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
आपल्याला आठवत असेल की 18 सप्टेंबर 2016 उरीमध्ये पाकिस्ताननं हल्ला केला. त्यानंतर फक्त 10 दिवसात 28 सप्टेंबरला भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला होता, ज्यामध्ये 38 दहशतवादी आणि 2 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर बरोबर 12 दिवसांनी भारतानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला, दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पण आता 15 दिवस उलटून गेलेले आहेत. आपण ना सर्जिकल स्ट्राईक केलाय ना एअर स्ट्राईक केलाय. मग आपल्याला काहीतरी मोठं करायचंय का? हेच संकेत या सगळ्या घडामोडींमधून आपल्याला दिसत आहेत. नेमकं काय घडणार आहे कोणीही सांगू शकत नाही. वर्तमानपत्र न्यूज चॅनलवरती सध्या युद्ध सुरू आहे. अशी कारवाई होणार, तशी कारवाई होणार, या तारखेला होणार, सगळे दावे केले जात आहेत. सगळं खोट आहे. कारण युद्ध कारवाई ही सांगून केली जात नसते. फार थोडे, अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक असतात ज्यांना नेमकं काय होणार आहे हे माहिती असतं. आता केंद्रीय गृह मंत्रालयानं 244 जिल्ह्यांमध्ये सायरन, मॉकड्रिल आणि ब्लॅकआउटचा हा आदेश दिलेला आहे. असं मॉकड्रिल 1971च्या युद्धाच्या आधी झालं होतं. यावरून हे स्पष्ट होते की भारत एका मोठ्या युद्ध कारवाईसाठी तयार आहे, सज्ज आहे. भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जल करार रद्द केला. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांचा विजा रद्द केला. अटारी वाघा बॉर्डर सध्या बंद करण्यात आलेली आहे. व्यापार, दोन्ही देशांमध्ये जो व्यापार सुरू होता तो सुद्धा बंद करण्यात आलाय. डिजिटल स्ट्राईक करण्यात आला. पाकिस्तानचे युट्यूब चॅनल्स असतील ते सगळे भारतामध्ये बंद आहेत. सोशल मीडिया अकाउंट ते सुद्धा बंद केलेत. ऍप्स, वेबसाईट सगळं बंद आहे. इथे काय घडतंय ते पाकिस्तानमध्ये अजिबात कळत नाहीये. पाकिस्तानला एक मात्र कळून चुकलंय की भारत युद्धाच्या तयारीत आहे. त्यांनी आपल्या अण्वस्त्र चाचणी आता सुरू केलेल्या आहेत. 2 महिन्यांच्या राशनचा स्टॉक जमा केलाय. पाकिस्तानला माहिती आहे की भारतासोबत लढण्याची त्यांची ऐपतच नाहीये. भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या 10 पट आहे. म्हणून कायम पाकिस्तान चीनच्या समोर कटोरा घेऊन उभा असतो. पण यावेळी पाकिस्ताननं पहलगाम हल्ला करून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. कारण यावेळी पाकिस्तानला असं उत्तर मिळणार आहे की पुन्हा भारताकडे वाकडी नजर टाकण्याची त्याची हिंमत होणार नाहीये. मग युद्ध होणार का? तर याचं उत्तर सरकारकडे आहे, सैन्य दलाकडे आहे. आपल्याला भारतीय नागरिक म्हणून या परिस्थितीमध्ये एकजूट राहून सरकारी आदेशांचं पालन करावं लागणार आहे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मित्रांना शेअर करा. मित्रांनाही यातली सगळी माहिती कळू द्या. युद्धाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट करा आणि महाराष्ट्र टाइम्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.